कागल येथील नगर परिषदेची प्रभाग रचना कोणत्याही राजकीय दबावाखाली न करता पारदर्शकपणे व गुगल मॅपनुसार करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यातर्फे मुख्य अधिकारी अजय पाटणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। गत निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता यावेळी पूर्णपणे न्याय आणि नियमबद्ध प्रभाग रचना व्हावी अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी केली। कोल्हापूर शहरात भर पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी रस्ता रोको करण्याची वेळ आली आहे। कसबा बावड्यातील आंबेडकर नगरमधील महिलांनी रस्त्यावर उतरून आज दुपारच्या दरम्यान रस्ता रोको केलाय। परिसरात गेल्या 8 दिवसापासून अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने मोकळ्या घागरी घेऊन महिला रस्त्यावर उतरल्यात। यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये मारुती भटकर या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली। ते कागल नगरपालिकेच्या शाळेत कार्यरत होते। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला। आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे। शिक्षण क्षेत्रात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे। गडिंग्लज तालुक्यातील पाड्याच्या वाडीतील गाडीवाट रस्त्यावरील वाद अखेर प्रशासनाच्या पुढाकाराने सामंजस्यपणाने सोडवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे। तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे रस्ता डागडूज करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली। वृद्ध महिलेला बैलगाडीतून चिखलातून न्यावं लागल्याच्या घटनेनंतर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे। न्यायालयीन आदेशाचं पालन करत ग्रामपंचायतीला तात्पुरत्या रस्त्याचं काम करण्याचे निर्देश देण्यात आलेत। घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली। या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 12,03,770 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली। हद्दवाढीत समावेश झाल्याचं फक्त कागदपत्री पत्रव्यवहार सुरू असून प्रत्यक्ष शासन आदेश आजतागायत जाहीर झालेला नाही। नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न तसाच असून केवळ आश्वासनावर वेळ काढूपणा सुरू असल्याने संतप्त नागरिकांनी आता थेट निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा दिलाय। कैलासगडची स्वारी मंदिराचे अध्यक्ष बबेराव जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित शोकसभेत माजी आमदार जयश्री जाधव यांनी दादांच्या पायवाटेवरून पुढे जाण्याचा आमचा संकल्प आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या। यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष सत्यजित जाधव यांनीही मंदिराची सेवा समर्पणाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला। सप्टेंबरमध्ये युनेस्कोचं पथक पन्हाळगडाला भेट देणार असून किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे। मात्र याआधी किल्ल्यावरील वस्ती हटवणार अशी चर्चा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। जिल्हाधिकाऱ्यांनी वस्ती न हटवण्याचं आश्वासन दिलं असलं तरी अद्याप लेखी हमी मिळालेली नाही, त्यामुळे स्थानिकांमध्ये चिंता कायम आहे। कोल्हापूर महापालिकेच्या आस्थापना विभागातील शिपाई मीना मगदूम वय वर्ष 59 राहणार संभाजीनगर यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला। वाऱ्यामुळे छत्री उलटल्याने त्या दुचाकीवरून पडल्या आणि डोक्याला गंभीर मार लागला असून त्यांचा जागीच मृत्यू झाला। केवळ 1 वर्षाने निवृत्त होणार असताना काळाने घात केलाय। कोल्हापूर शहर व जिल्ह्यामध्ये दहशत माजवणाऱ्या एसके गँगला 1 वर्षाकरता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले। जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी हा आदेश काढलाय। गोकुळ सोबत गो कूल।